श्री स्वामी समर्थ महाराजांचा मानणारा एक वर्ग मोठा आहे। कोट्यावधी भाविक स्वामींचे नामस्मरण पूजन करत असतात। काही जण अगदी न चुकता नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात। स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहेत हे प्रत्येक सेवेकऱ्याला वाटत असते आणि ते सत्यही आहे। श्री स्वामी महाराज हे जशास तसे होते। जर एखादे बालक आले तर त्यांच्याबरोबर खेळत, जर कोणी संसारी माणूस मनात जर काही इच्छा धरून आला तर त्याचा निकाल महाराजांकडून होई। कोणी वेदांती शास्त्री आल्यास त्याच्याबरोबर वेदांतातील विषयावर महाराज बोलत। महाराज सदा सर्व काळ सच्चिदानंद स्वरूप असून क्षणोक्षणी अद्भुत चमत्कार दाखवत। सुमारे 1870 साली मुंबईहून स्वामी सुतांच्या मठातून ब्रह्मचारी बुवा व दुसरी काही मंडळी अक्कलकोटला आली होती। त्यांच्यामध्ये रत्नागिरीकडची बाले मंडळही आली होती। एके दिवशी महाराज चोळापाकडे होते। ब्रह्मचारी बुवा स्वयंपाकास लागले होते। त्यांनी रत्नागिरीतून आलेल्या एका लख्या नावाच्या बाल्यास दिडकीचा गुळ आणण्यास बाजारात पाठवले। कोकणातून आलेली मंडळी त्यावेळी महाराजांच्या जवळ बसली होती। काही वेळाने महाराज म्हणू लागले, लखो गुळ खाता माका देत नाही असे म्हणून रडू लागले। असे 3-4 वेळ महाराजांनी केले। तेव्हा त्यातील एक कोकणी माणूस, त्याचे नाव भगवान होते, तो उठून बाजारात गेला तर त्याला तिकडून लख्या गुळ खात येताना दिसला। त्याने लख्यास ओरडले आणि म्हणाले, महाराजांकरता आणलेला गुळ तू का खातोस? स्वामी ओरडत आहेत। मग लख्याने महाराजांची माफी मागितली। लख्या गुळ खातो हे महाराजांस कळले यात मोठे नवल नाही, कारण महाराज हे अंतरसाक्षीच होते। पण नवल एवढेच वाटते की बाले लोकांची भाषा कोकणात जाऊन महाराज केव्हा शिकले असतील। धन्य धन्य समर्थांच्या लीला। महाराज दुष्टांना शासन करीत असत। एक वेळ ब्रह्मचारी बुवा वगैरे मंडळी अक्कलकोटात गेली होती। भर उन्हाळा होता। त्या कडक उन्हातच महाराज उठून चालू लागले। सेवेकरी मंडळी निघाली। गावाबाहेर यवनांची स्मशानभूमी आहे। यवन म्हणजे मुसलमान। तेथे महाराज गेले। तेथे त्यांनी स्मशानभूमीची नासधूस चालवली। आलेल्या मंडळीत काही यवन होतेच। त्यांनी गावात जाऊन स्वजातीस वृत्तांत कळविले। मग 5-50 लोक हातात काट्या घेऊन शिक्षा करण्यास निघाले। त्यास दुरून येताना पाहून काही सेवेकऱ्यांनी मुसलमान लोक मारण्यास येत आहेत असे सांगितले। त्यावेळेला महाराजांच्या जवळ 2 मोठे जंगी कुत्रे होते। त्यातील एकाचे नाव बोकड होते। महाराजांनी गुडघे जमिनीवर टेकून हाताने जमिनीवर दाबल्यासारखे करून बोकडकू दबाव म्हणून एका सेवेकरास आज्ञा केली। त्याप्रमाणे सेवेकरांनी कुत्र्यास दाबले। इकडे जे लोक मारामारीस येत होते त्यांच्या घरी आकांत झाला। लहान मुले एकाएकी आजारी होऊन कुत्र्याप्रमाणे ओरडू लागली। मग घरातील बायका त्या लोकांस हाका मारून बोलून लागल्या। मारामारी करण्यास येणाऱ्या लोकांच्या घरातील मुले अशी एकदम आजारी झाली। हा रोग तरी कोणता यास सर्वांना आश्चर्य वाटले। ते शोक करू लागले। त्यामध्ये एक वृद्ध यवन स्वामी भक्त होता। त्याने सांगितलं, हा श्री स्वामी समर्थांचा प्रभाव आहे। जर तुम्ही सगळे श्री स्वामींना शरण गेलात तरच हे अनिष्ट टळेल। मग सर्वांनी काट्या फेकून श्री स्वामींना अनन्य भावाने शरण गेले। तेव्हा श्री स्वामींना त्यांची दया आली व त्यांनी सेवेकऱ्यास कुत्र्यास सोडून देण्यास सांगितले। त्याबरोबर त्या मुसलमानांच्या घरात शांतता आली। अशी ही समर्थांची अगाध लीला आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।